देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशातील तब्बल 554 रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास कामांचं भूमिपूजन पार पडलं असून अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत आज पालघर रेल्वे स्थानकाचा देखील समावेश करण्यात आला आहे। पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते पालघर रेल्वे स्थानकात भूमिपूजनाचा कार्यक्रम पार पडला असून यावेळी या योजनेमुळे पालघर रेल्वे स्थानकाचा कायापालट होऊन ग्रामीण भागातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल असा विश्वास यावेळी खासदार राजेंद्र गावित यांनी व्यक्त केला आहे। आज संपूर्ण भारतामध्ये 554 रेल्वे स्टेशन त्याचप्रमाणे 15 जे अंडरपास आणि ओव्हरब्रिजचे या ठिकाणी लोकार्पण त्याचप्रमाणे भूमिपूजन आदरणीय देशाचे पंतप्रधान मोदी साहेबांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। निश्चितच संपूर्ण भारतीयांना याचा एक सार्थ अभिमान आहे आणि विशेष करून या ठिकाणी नंदुरबार आणि पालघर ही 2 स्टेशनं त्या ठिकाणी त्याची अंतर्भूत केली गेली नव्हती, परंतु त्याच्या स्पेशल GR काढून या ठिकाणी मागील ऑगस्ट महिन्यामध्ये नव्हती नावं ती आता या ठिकाणी इन्क्लूड केली गेलेली आहे। आणि या ग्रामीण भागातील कारण ही रेल्वे ही सामान्य माणसांचं एक विमान आहे आणि हे एक अत्यंत म्हणजे आपलं काय म्हणतो की आपण प्रवासाची एक आपण जसं पाण्याचं जलवाहिनी म्हणतो तसं या ठिकाणी प्रवासाची प्रवासवाहिनी आहे आणि म्हणून सामान्य जनतेला या ठिकाणी स्वतःच्या कामाबरोबर या ठिकाणी सार्वजनिक कामांबरोबर आणि एक दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत सोयीस्कर अशा प्रकारच्या या रेल्वेचा त्या ठिकाणी लोकांना त्याचा फायदा होणार आहे। MRVC त्याचप्रमाणे DFCच्या माध्यमातून अत्यंत चांगली कामं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न होत आहे आणि निश्चितच या ठिकाणी पालघर रेल्वे स्टेशनचं या ठिकाणी पुनर्विकास होत आहे। त्याचप्रमाणे विरारला या ठिकाणी जंक्शनचा दर्जा मिळालेला आहे, वसई रेल्वे स्टेशनला सुद्धा जंक्शनचा दर्जा मिळालेला आहे आणि पालघर रेल्वे स्टेशनाचं या ठिकाणी 27 करोड रुपयाच्या माध्यमातून MRVC आणि DFCच्या माध्यमातून या ठिकाणी पुनर्विकास होत आहे आणि अत्यंत आधुनिक अशा प्रकारचं या ठिकाणी स्टेशन म्हणजे आपलं होत आहे याचा निश्चितच आमच्या पालघरवासियांना या ठिकाणी आनंद होतो। आपला जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता पालघर न्यूज नेटवर्क हे चॅनल जरूर पहा।